तास माझ्यासाठी आणि माझ्या आयुष्याचा हा एक तास तुमच्यासाठी। या एका तासामध्ये कोणतंही प्रबोधन नाही आणि हे व्याख्यान नाही, किंबहुना व्याख्यान आणि प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला आपण परिवर्तन म्हणतो। त्या परिवर्तनाचा हा एक तास आहे। अगदी बुद्धांच्या पासून ते अगदी गाडगेबाबांच्या पर्यंत आणि प्रत्येक महात्मा, महामानव आणि क्रांतिकारक यांच्या विचारांचा हा एक तास आणि तोही परिवर्तनाचा। सगळ्यांनी अगदी आनंदाने येणारा एक तास माझ्यासाठी द्यायचा आहे। आता आयुष्याचा एक तास दिलेलाच आहे तुम्ही, तर तो अगदी आनंदाने द्यायचा आहे, खूप छान पद्धतीने द्यायचा आहे आणि येणारा एक तास हा नक्कीच आनंदाचा असेल। बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जागण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लामेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागी करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हाणुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांच्या अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगेबाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला तर आता हे व्याख्यान नाही, मी मगाशी सांगितलं व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात, ते परिवर्तन आहे। शेकडो वर्षापासून व्याख्यान होत गेली, प्रबोधन होत गेलं, हे विचारवंतांच्या मुखातले शब्द आमच्या कानापर्यंत आले आणि प्रबोधनामध्ये हे शब्द कानातच फिरून गेले, आमच्यामध्ये कोणताच बदलच झाला नाही। आणि म्हणून सांगतो व्याख्यान आणि प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात। तो येणारा एक तास हा आपल्या आयुष्यातला परिवर्तनाचा आहे आणि इथं बदल होणार आहे। आणि म्हणूनच सुरुवातीला या विचारमंचावर, या अध्यात्माच्या विचारमंचावर तुम्हाला कृतज्ञता काय आहे ही मी सांगतो। आमच्या अध्यात्माचा गाभा आहे कृतज्ञता, म्हणजे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं, ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीने माझ्यावरती संस्कार केले त्या मातीसाठी मी काय केलं, आणि ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या
माझ्या मुखावरती घेतो. हे त्या राष्ट्रासाठी मी काय केलं याला कृतज्ञता म्हणतात. आणि आजच्या या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, मी नाव घेतलं होतं आऊ जिजाऊचं, माझ्या संभाजी राजांचं, हे माझ्या तुकोबा रायांचं, माझ्या गाडगे बाबांचं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्रीबाईंचं, आणि माझ्या मातानं आणि माझ्या बंधूनं आणि माझ्या युवकानं लक्षात घ्या, यांची नावं ज्या वेळेला आमच्या कानावरती येतील त्यावेळेला आमच्या अंगात रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या संत महात्म्यांनी लक्षात घ्या स्वतःच्या चार भिंतीचा फक्त संसार केला नाही तर अखंड विश्वाचा आणि अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मांडणं बसलेलो आहोत. आणि मग याचा जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे, आमच्या धामण्यामधलं रक्त उसळलं पाहिजे आणि हे गगनाला भिडेल असा हा जय जयकार झाला पाहिजे. या भगवंतानं, या ब्रह्मांडानं आम्हाला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे. या शरीराला दोन हात आहेत, दोन हाताच्या दोन मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि या राष्ट्राचा, या देशाचा आणि या महात्म्याचा जय जयकार अगदी हात उंच करून करायचा. चला प्रत्येकानं महारिद्धी जो कुछ भी मागोगे, जे जे काही तुम्ही मागणार ते तुम्हाला मिळणार. पण कधी, ज्या वेळेला हातातलं कर्म निष्ठेनं आणि हे निस्वार्थ भावनेनं तुम्ही अनंत वेळा कराल त्यावेळेला तुमच्या जिभेवर वाच्यसिद्धी येते. आपल्या जिभेवर वाच्यसिद्धी आलेली आहे. या विचार मंचाची, या अध्यात्माची सेवा गेली 25 वर्षे आपण करतोय. त्यामुळे माऊलीनं सांगितलंय तू जे म्हणशील ते खरं होणार. आणि जर चुकून आपण एखाद्याला शाप दिला तर आपला शाप लागतो. जो कोणी जय जयकार बेंबीच्या देठापासून करणार नाही आणि चेहऱ्यावर तेज आणून करणार नाही, आईची शपथ घेऊन सांगतो अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागेल. उद्या सकाळी भिंतीवर त्याचा फोटो, उद्या नवऱ्यासमोर मिरवता येणार नाही, बायकोकडे बघता येणार नाही. जय जयकार जोरात करायचा, वट वागण्यासारखं बसायचं नाही, डोक्यावर ताण आणून. महाराज आलाय काय सांगतोय, असला कसला महाराज बेल्ट घालून उभा राहिलाय. हा चला, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, जोरात. हा जो कोण जय जयकार करणार नाही तो गेला, गायबच होतोय. हा चला आता 100%. आज जोरात गेले बाबा, शूटिंग एकदम फसलाच घे. एक मातांच्याकडे कॅमेरा लाव, एकीकडे लाव. हा चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बस आता येणारा 1 तास असाच तेज, चेहऱ्यावरती तेज पाहिजे. आणि मातानो, आता घरी जाताना तुम्ही माऊली, आता प्रसाद तयार होतोय, दाबून खायचा आणि घराकडे असं टनाटन उड्या मारत जायचं. नवरा पुढं आला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, त्याला म्हणायचं चल बाजू हाट हवा आणि दे म्हणायचं. आज माझा भाऊ आला होता सांगलीवरून, आनंदी जीवन काय असतंय मला सांगून गेलाय. त्यामुळं अजिबात कशाची ही काळजी करायची नाही. आणि सासू जर पुढं आली तर माऊलीनो, ए सुनानो, सासू पुढं आली तर तिच्याकडे बघून नाक मुरडायचं नाही. तुमची वाईट सवय मला माहित आहे, करत बोट मुरडायची नाही सासूकडे बघून. आज काय करायचं, सासू पुढं आली की तिच्याकडे बघायचं नाच करायचं, आत्या मा करायचं, म्हातारीच्या गालाचा मुठा घ्यायचा, म्हातारी खाली पडली पाहिजे. आता का लक्षात, म्हातारी खाली पडली की लगेच गप्प बसायचं नाही. हे अध्यात्म आहे. कसा अध्यात्म आहे त्याची सांगड घालून देतो. म्हातारी खाली पडली की खाली बसायचं, दुसऱ्या गालाचा मुठा घ्यायचा, आत्या मा करून. आजी अशी लोळली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणली पाहिजे बाबा पौर्णिमा तर संपून 2 दिवस झालं, अजून हे जे अंगातलं जाय ना. त्यावेळेला तुझ्या सासूला, तुझ्या नवऱ्याला माऊली तू काय सांगायचं, माझ्या अंगात आज आलेलं आहे पण हे अंगातलं कधीच जाणार नाही. कारण आज माझ्या अंगामध्ये आनंदाचं वारं आलेलं आहे आणि हे आनंदाचं वारं आता कधीच निघून जाणार नाही. या घरामध्ये आता कोणी कोणाबरोबर भांडण करणार नाही, कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, सगळे अगदी आनंदाने राहतील. चला जगूया आनंदाने. आणि माऊली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहून ठेवलंय बा, गाव असो अथवा शहर, एक नीट ऐकायचं, गाव असो अथवा शहर, तेथील बिघडले आचार विचार, म्हणूनच रोगराईने बेजार झाले सारे जन लोक. रोगराई का आली, कोठून आली, फक्त अन्नातून आली, फक्त पाण्यातून आली, या हवेतून आली. चुकीचं आहे. काय म्हणतात तुकडोजी महाराज, गाव असो अथवा शहर, तेथील बिघडले आचार विचार, आमचे विचार दूषित झाले,
नये, आमचं वागणं म्हणजे आमचे आचार दूषित झाले आणि अनेक रोगराईने घर केलं आणि म्हणून ते म्हणतात गाव करावया निरोगी सुंदर. हे नीट ऐकायचं, गाव करावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर. फक्त गावातला रस्ता करून उपयोगाचा नाही, गावामध्ये लाईट चांगली आली, गावामध्ये शुद्ध पाणी मिळतं, या झाल्या भौतिक सुविधा. पण अध्यात्म काय सांगतं, आतला बदल. हे गाव करावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर, आणि त्याहून घरात राहणारा करावा लागेल आदर्श. म्हणजे घरातला प्रत्येक व्यक्ती जेव्हा आम्ही आदर्श करू मातानो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं कुटुंब आदर्श होणार. कुटुंब आदर्श झालं की आमचं गाव आदर्श होणार, आणि गाव आदर्श झालं की आमचं राष्ट्र. लक्षात घ्या. आणि हे कधी होणार माते, घरातला प्रत्येक व्यक्ती जर आनंदी करायचा असेल तर घरातल्या प्रत्येक मातेच्या चेहऱ्यावर अगोदर तेज पाहिजे, ती अगोदर हसली पाहिजे. माते, तुझ्या चेहऱ्यावर जर आनंद आला तर अखंड कुटुंबाच्या चेहऱ्यावरती माऊलीनं आनंद येतो. म्हणून या घरातली प्रत्येक माऊली अगोदर आनंदी पाहिजे. आणि म्हणून तुला व्यक्त व्हायला मिळतं का माऊली, तुला मुक्त व्हायला मिळतं का, नाही मिळत. पुरुष मंडळी कुठेही जातो, खेड्याच्या गावी जाईल, शहराच्या गावी जाईल, मित्रांना भेटेल, खदा खदा हसेल, व्यक्त होईल. तुला व्यक्त व्हायला मिळतं का, सकाळी सगळ्यात अगोदर तू उठते बा, सगळ्यात अगोदर तू उठते, सगळ्यात शेवटी तू झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर नवऱ्याला नाश्त्याला काय पाहिजे आणि पोरांना नाश्त्याला काय पाहिजे याची तयारी आदल्या दिवशी रात्री माऊली तू करतेस. शेवटची लाईट बंद करतेस, प्रत्येकाच्या अंगावरती चादर घालतेस, आणि मग सगळ्यात शेवटी तू झोपायला जातेस. म्हणून या अध्यात्माच्या विचार मंचावर तुला माऊली मी सांगतोय, सगळ्यात अगोदर तू उठतेस आणि सगळ्यात शेवटी तू झोपतेस. म्हणून या राष्ट्रातले सगळे संसार अगदी आनंदात चालले बघ माऊली, फक्त तुझ्यामुळं, फक्त तुझ्यामुळं. आणि म्हणून सांगतोय, तुझ्या चेहऱ्यावर आज आनंद पाहिजे. आलं हसायला, बिंदास हसायचं, चोरून हसायचं नाही. फुसुक कसं हसून आमचं ह्यानी बसलं असतील आणि त्यांना आवडत नाही, ते कुठं पण जाऊन हसून येईल. तुला हसायला मिळतंय का, जोरात हसायचं, किडलेली दात शेजारणीला दिसली तरी भेटतात. तू जोरात हसायचं, हसता हसता टाळी द्यायची, पडलं तरी ते चालतंय. तू एकदम टनाटन, एकदम चेहऱ्यावरती तेज घेऊन जायचं. आणि इकडची सगळी मंडळी काय सांगतोय, कसं आहे, काय अध्यात्म आहे, टेन्शन घ्यायचं नाही. कारण तणावात केलेलं काम आनंदी जीवनाला आग लावतं. काय करतं, तणावात केलेलं कोणतंही काम आनंदी जीवनाला आग लावतं. त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतो. नागपूर आहे आपलं, नागपूर जवळजवळ इथून 700-800 किलोमीटर दूर नागपूर आहे. आणि तिथं माझा कार्यक्रम होता. सकाळी 9ला सुरू झाला, संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रम संपला. नंतर माझी 7 वाजता मुंबईला जाण्यासाठी ट्रेन होती, एसी फर्स्ट क्लास बुकिंग होतं. दुसऱ्या दिवशी मी मुंबईमध्ये जाणार होतो आणि तिथं गेल्यानंतर क्लास 1 अधिकारी जे साहेब लोक आहेत त्यांचं प्रशिक्षण घेणार होतो. 5 वाजता व्याख्यान संपलं, शिक्षक बांधवांचं व्याख्यान होतं. प्रत्येक शिक्षक बांधव माझ्या जवळ पळत आला, मला म्हणाला, सर काय चमत्कार झाला, सकाळी 9 वाजता खुर्चीमध्ये बसलोय, मधले एक 20 मिनिटं तुम्ही फक्त अन्न ग्रहण करण्यासाठी आम्हाला सोडला. त्यानंतर 5 पर्यंत आम्ही एका खुर्चीत पहिल्यांदा एवढा वेळ बसलो. एवढं घट्ट पकडून तुम्ही आम्हाला इथं ठेवलं, कारण तुमचा संवाद हा मुखातून कानापर्यंत नव्हता, तर मुखातून काळजापर्यंत होता. एवढं सुंदर आजचं व्याख्यान झालं, मलाही आनंद झाला. त्यानंतर 6 वाजता सगळ्यांनी मला उचललं, नागपूरच्या रेल्वे स्टेशनवरती आम्ही गेलो. मला मुंबईला जायचं होतं, मी आनंदात होतो. पण तिथं आम्ही 6:30लाच पोहोचलो. माझी ट्रेन 7 वाजता होती आणि त्याच्या अगोदर एक ट्रेन लागलेली होती. ती ट्रेन गेली की माझी ट्रेन येणार होती. आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो, गर्दी झालेली होती. 100-200 शिक्षक बांधव मला सोडायला आला होता. लोकांना प्रश्न पडला, कोण सेलिब्रिटी आला की कोण हिरो आला का मालिकेतला एखादा नायक आला. मी असा मध्ये उभा होतो आणि उभा असल्यानंतर माझ्याकडे प्रत्येक जण बघत होतं. मी मात्र ट्रेनकडे बघत होतो, कारण ही ट्रेन गेल्यावर माझी ट्रेन लागणार होती, मी मुंबईला जाणार होतो. याचा आनंद मला गगनात मावत नव्हता. आणि मग झालं काय, पहिली ट्रेन सुरू झाली, पहिलं इंजन निघून गेलं, दुसरा डबा गेला, तिसरा डबा गेला, चौथा डबा गेला आणि शेवटचे 2 डबे राहिले. आणि शेवटचे 2 डबे राहिल्यानंतर मी जरा रस्त्याकडे बघितलं तर ती ट्रेन पकडायला 2 व्यक्ती जोरात पळत येत होत्या.
एवढ्या जोरात पळत येत होत्या, बिंबीच्या केठापासून पळत होत्या. सगळा घडलेला प्रकार अगदी 20 सेकंदात घडलाय, पण तुम्हाला कळावा म्हणून थोडासा लांबून सांगतोय माऊलीनं. दोघ जण पळत होते, त्यांना काय वाटेल ते करून ती ट्रेन पकडायची होती. त्यातलं एक जण होतं ते एकदम सडपातळ होतं. 4-5 बॅगा हातामध्ये होत्या, 2-3 बॅगा खांद्याला अडकवलेल्या होत्या आणि जीव टाकून पळत होतं. आणि दुसरं जे होतं ते जरा चांगल्या घराण्यातलं होतं, खाऊन पिऊन चांगलं टणटणीत होतं. 150 टनाचा मोदळा होता. पळताना पोट एकदा गुडघ्याला लागायचं, एकदा वरती यायचं, धापा टाकत ते पण पळत होतं. त्या दोघांना ट्रेन पकडायची होती आणि मी दोघांच्याकडे बघितलं आणि माझ्या शिक्षक बांधवांना मी म्हणालो, या दोघांची ट्रेन 100% चुकते का नाही बघा. एवढा म्हणायचा अवकाश शेवटच्या डब्याचा शेवटचा दरवाजा राहिला होता. आणि जे सडपातळ होतं, ज्याच्याकडे 4-5 बॅगा होत्या, 2-4 बॅगा अडकवलेल्या होत्या, त्यानं जी उडी घेतली ती डायरेक्ट डब्यात गेलं. आणि जे दुसरं होतं जाडजूड 150 टनाचा मोदळा, तो तिथंच थांबला. त्यानं एकदा ट्रेनकडे बघितलं, एकदा स्वतःकडे बघितलं, एकदा आमच्याकडे बघितलं. ट्रेनकडे बघितलं म्हणजे साथीदार निघून गेला, जाताना सगळ्या पिशव्या घेऊन गेला. स्वतःकडे बघतोय म्हणजे ह्याच्या खिशात 5 पैसे नाही. आमच्याकडे बघतोय म्हणजे आम्ही काय मदत करण्याच्या लायकीचं आहे का. या सगळ्याचा अंदाज त्यानं घेतला आणि जोर जोरात हसू लागला. एवढ्या जोरात हसू लागला आणि माझ्या पायाखालची जमीन हल्ली. अरे शिक्षक बांधवांना मी म्हणालो, अरे या वसंत हंकारेनं फक्त 5000 व्याख्यान अखंड भारतभर आनंदी कसं राहायचं हे शब्दाने सांगितलं. पण खरा आनंदी माणूस हा आहे. अरे ट्रेन गेली, साथीदार गेला, जाताना पिशव्या घेऊन गेला, स्वतःकडे बघतोय म्हणजे ह्याच्या खिशात 5 पैसे नाहीत. एवढी सगळी संकट आली तरी सुद्धा हा माणूस हसतोय. खरा आनंदी हा माणूस आहे, कारण जो संकटात हसतो तोच खरा आनंदी माणूस असतो. चला म्हणलं आपण पळत पळत जायचं आणि याला भेटायचं आणि याच्याकडून काहीतरी शिकायचं. पळत पळत त्याच्या जवळ गेलो, नमस्कार घातला. म्हणलं नमस्कार वसंत हंकारे, युवा व्याख्याता, समाज परिवर्तनकार, आनंदी जीवनाचा साधक. म्हणलं साहेब आजपर्यंत अखंड भारतभर 5000 व्याख्यानांची मांदियाळी मांडली. साहेब शब्दांच्या माध्यमातून आनंदी कसं राहायचं हे मी सगळ्यांना सांगितलं. पण खऱ्या अर्थानं साहेब आपण आनंदी माणूस आहात. ट्रेन गेली, साथीदार गेला, जाताना पिशव्या घेऊन गेला, तुम्ही स्वतःकडे बघताय म्हणजे तुमच्या खिशात 5 पैसे नाहीत. एवढ्या अडचणी आल्या तरी सुद्धा तुम्ही हसताय. वाह. त्यानं माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाला, हसू नाही तर काय करू. तो जो गेला तो मला सोडायला आला होता. टेन्शन मध्ये तोच गेला. तो माझा शिपाई आहे, मी त्याचा साहेब आहे. उद्या मंत्रालयात माझी मीटिंग आहे. याचं टेन्शन त्याला आलं आणि ते मला सोडून तेच निघून गेलं. आमच्या आयुष्यात असं झालं. जगायचं होतं पण जगणं राहून गेलं. माऊली हे बघ, घरातल्या कुत्र्यावरती प्रेम केलं, घरातल्या मांजरावरती प्रेम केलं, एवढंच काय घरातल्या छोट्या भांड्यावरती सुद्धा प्रेम केलं. बघ, एका वाटीतून शेजारणीला जर भाजी घालून दिलीस तर सायंकाळपर्यंत 4 वेळ तिच्याकडे जातेस. बघ, तेवढी वाटी माझी दे, तेवढी वाटी माझी दे. हे शेजारणी पण लय हुशार, मी काहीतरी करते त्यात काहीतरी घालते मग तुला तुझी वाटी देते. रात्रीच्या 1:30 वाजता उठतीस बघ, अचानक नवऱ्याला सांगतेस माझी वाटी तिच्याकडे आहे. हे एवढ्या वाटीवरती आम्ही प्रेम केलं. पण हे सुंदर आयुष्य भगवंतांनी दिलं, या आयुष्यावरती आम्ही प्रेम नाही केलं. लक्षात घ्या, या आयुष्य कसं जगायचं हेच आम्हाला कळालं नाही. आणि म्हणून तुकोबाराया इथे सांगतात, काय सांगतात, अंतरीची ज्योती प्रकाशने दीप्ती. मोठं घर आहे करोडो रुपयाचं, तिथं आनंद आहे का? नाही माऊली. घरासमोर 40 लाखाची गाडी आहे, तिथं आनंद आहे का? नाही माऊली. अंगावरती 50 तोळ सोनं आहे, तिथं आनंद आहे का? नाही माऊली. आनंद कुठं आहे? तुकोबारायाने सांगून ठेवलंय, अंतरीची ज्योती प्रकाशने दीप्ती. मुळींची जे होती आच्छा दिली, ते तिचा आनंद ब्रह्मांडी न माये.
उपमेशी काय देऊ सुखा. आतला आनंद जेव्हा जागा होतो त्यावेळेला सगळं विश्व आनंदी होतं, लक्षात घ्या. आणि अखंड विश्व जरी आनंदी असेल आणि तुझ्या अंतरंगामधली आनंदाची ज्योत जर प्रज्वलित नाही झाली तर तू आनंदी जीवन जगू शकणार नाही. आणि म्हणून पोरांनो मी तुम्हाला सांगतो, आज तुझं वय कितीही असू दे बघ, आज आलोय ना आनंदी जीवन सांगायला, आई आणि बाप समजावून सांगायला. म्हणून तुला सांगतो बघ, तुझं वय आज कितीही वर्षाचा असू दे माझ्या लेकरा, तुझं वय आज कितीही वर्षाचा असू दे, तू एक काम करायचं बघ, आज तू घरी जायचं माझ्या पोरा, आज तू घरी जायचं आणि घरी गेल्या गेल्या आईला एक प्रश्न विचारायचा बघ. हे बघ, आईला पहिला प्रश्न विचारायचा, पोरा हे माझ्या लेकरा, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 45 वर्षाचं आहे, तुझं वय 50 वर्षाचं आहे, तुझं वय 20 वर्षाचं आहे, तुझं वय 10 वर्षाचं आहे. पोरा वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला असं होता का म्हणाय बघ. आणि म्हणून तुझ्या अंतरंगावरती आज थोडीशी आग पेरतो बघ. हे बघ, एक काम करायचं पोरा, घरात आई असेल ना तर पळत पळत जायचं बघ आणि आईला पहिला प्रश्न करायचा. जो प्रश्न कधीच कोणी आपल्या आईला विचारला नाही. दोन्ही हाताची ओंजळ केली आणि आयुष्यभर आम्ही आई बापाला फक्त मागितलं, आई मला हे पाहिजे, आई मला ते पाहिजे, आई मला ते पाहिजे. पण पोरीनं आज घरी जायचं बघ आणि आपल्या आईला फक्त पहिला प्रश्न करायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तुम्हाला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस बघ. या आई 9 महिने 9 दिवस माऊली तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला माऊली तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला तुला किती यातना होत होत्या ग, किती यातना होत होत्या. एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. आईच्या मुखातले शब्द तिथंच विरून जातील. आई आबोला धरेल. म्हणून लेकरा मी तुला सांगतो बघ, हे बा हे पोरा, 9 महिने 9 दिवस तुझ्या आईनं तुला उदरामध्ये ठेवलेलं असतं आणि ज्या वेळेला ती माऊली तुला जन्म देत असते पोरा, त्यावेळेला या विश्वातल्या कितीतरी माऊलींनी, विश्वातल्या कितीतरी आयांनी तुला जन्म देताना शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा, शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत मरण यातना त्या माऊलीला होत असतात, एवढ्या अनंत मरण यातना त्या आईला होत असतात. 9 महिने 9 दिवस तुला उदरात ठेवते आणि ज्या क्षणाला ती तुला जन्म देत असते पोरा, त्या क्षणाला या अनंतामध्ये ती विलीन होते. लेकरा एवढ्या मरण यातना तिला सहन होत असतात, एवढ्या मरण यातना ती सहन करत असते. तरी सुद्धा पोरा तुला जन्म देत असताना ती एवढ्या यातना सहन का करते? कारण पोरा तुझ्या जन्मामुळं त्या माऊलीला आई पण येणार असतं, तुझ्या जन्मामुळं त्या माऊलीला आई पण येणार असतं. आणि म्हणून या आई शब्दासाठी पोरा, या आईपणासाठी ती माऊली अनंत यातना सहन करत असते. आणि पोरा तुला सांगतो बघ, जे तुला कधीच कोणी शिकवलं नाही, इयत्ता 1ली पासून 5वी पर्यंत तू शिक्षण घेतलं, त्यातही तुला कुठं हे सापडलं नाही पोरा. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्यावेळेला तुझ्या गालाचा पहिला मुका आणि तुझ्या गालाचा पहिला पापा जर कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आणि तुझ्या गालावर जर पहिला अश्रू कोणाचा पडला असेल पोरा, नीट ऐक, तुझ्या गालावर जर पहिला अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. आणि हा बाप आणि ही आई आज तुझ्या काळजामध्ये फिरायला आलोय बघ. या 21व्या शतकामध्ये आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, अरे प्रचंड विद्वत्ता आहे, प्रचंड विद्वत्तेला आम्ही मुठीमध्ये घेतलं. पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बापच आम्ही विसरू लागलो, तो आई बापच आम्ही विसरू लागलो. आणि म्हणून या अध्यात्माच्या विचारमंचावर तुला सांगतोय बा, प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेलं पोर, माऊली प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेलं पोर एक वेळ डॉक्टर नाही झालं तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेलं पोर एक वेळ इंजिनियर नाही झालं तरी चालेल, पण प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेलं पोर हे चारित्र्यवान माणूस झालंच पाहिजे. लक्षात घे, चारित्र्यवान माणूस झालंच पाहिजे. त्याला आई कळाली पाहिजे, त्याला बाप कळाला पाहिजे, त्याला आपला धर्म कळाला पाहिजे, त्याला या धर्माचा अध्यात्म कळालं पाहिजे माऊली. पण तेच होत नाही बघ. आणि म्हणून पोरा तुला सांगतो बघ, हे बघ एका मिनिटामध्ये सांगतो बघ, अध्यात्माला जर खऱ्या अर्थानं जोड द्यायची असेल विज्ञानाची, तुला काय करावं लागेल? संस्कार नावाचं रत्न तुला तुझ्या लेकराच्या काळजामध्ये पेरावं लागेल बघ. हे बघ तिने सांज झालेली होते. हे ऐका मातानं, हे माझ्या बंधूनं, आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत.
आईला आई पण कधी येतं, बापाला बाप पण कधी येतं माऊली. 4 वर्षाचं पोरग मातीमध्ये खेळत होतं बघ. 4 वर्षाचं पोरग मातीमध्ये खेळत होतं बघ माऊली. तिने सांज झालेली होती, सूर्य मावळतीला निघालेला होता. ती माऊली अंगणामध्ये येते ना आपल्या लेकराला डोळं भरून पाहत असते. आणि ते 4 वर्षाचं लेकरू मनसोक्त खेळत असतं बघ. मनसोक्त खेळत असतं. आणि अलगद ती माऊली आपल्या लेकराला हाक देते, बाळा बाळा. आणि बाळा ही हाक लेकराच्या कानावरती पडताच 4 वर्षाचं लेकरू पळत पळत आपल्या आई जवळ येतं. आपल्या आईला म्हणतं, आई या आई, बोलवलंच का ग मला, मला हाक दिलीस का ग. त्यावेळेला 4 वर्षाच्या लेकराला ती माऊली म्हणते, हो बाळा, मी तुला बोलवलं बाळा. बाळा जा, मला देवपूजेला बसायचंय, देवासमोर पणती लावायची, अगरबत्ती लावायची, नैवेद्य दाखवायचंय. बाळा जा, पळत पळत जा, पळत पळत जा, आपल्या बागेमध्ये जा, बागेतली चांगली चांगली फुलं तोडून घेऊन ये. आईची आज्ञा असते बघ. ते पोरग पळत पळत जातो बघ. ते पोरग पळत पळत जात बागेमध्ये जात, चांगली 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 फुलं तोडत असतं बघ. उंजळ भरतं आणि पळत पळत आपल्या आई जवळ येतं. आणि आपल्या आईला म्हणतं, आई ही घे फुलं. माऊलीचा ऊर भरून आलेला असतो. लेकराच्या गालावरून हात फिरवत ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा जा, तुझ्या हातानं देवघरामध्ये ठेव फुलं, जा बाळा जा. पोरग एकदा आईकडे बघतं, एकदा आपल्या ओंजळीतल्या फुलांच्याकडे बघतं, आणि एकदा आपल्या पायाकडे बघत ते लेकरू आपल्या आईला म्हणतं, आई आई कसा जाऊ देवघरामध्ये. आई बागेमध्ये गेलो होतो फुलं तोडायला, आणि पायाला घाण लागली. आई पायाची घाण स्वच्छ करायला काहीतरी अंतर. आई पायाची घाण स्वच्छ करायला काहीतरी अंतर. आई माऊलीचा ऊर भरून येतो. लेकराला मिठीमध्ये घेत ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा कशाला काहीतरी अंतर, मी माझा पदर अंतर देणार आहे तुझ्या समोर. ती माऊली आपला पदर काढते. 4 वर्षाच्या लेकरासमोर अंतरते. 4 वर्षाचं लेकरू टांड करून पदरावरती उडी मारतं, पदराला आपला पाय स्वच्छ करतं, आणि पळत 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 देवघरामध्ये जातं. ती माऊली पळत देवघरामध्ये जाते आणि आपल्या लेकराला कडकडून मिठी मारते. आणि आपल्या लेकराला म्हणते, बाळा पायाला घाण लागली म्हणून काहीतरी अंतर असं म्हणाला असेल, मी माझा पदर तुझ्या समोर अंतरला. त्या पदराला तुझा पाय स्वच्छ करून तू देवघरामध्ये आला. पण बाळा मोठेपणी जर तुझ्या मनाला घाण लागली तर मनाची घाण कशी स्वच्छ करशील रे. त्यावेळेला ते लेकरू आपल्या आईला म्हणतं, आई तू सांग की ग. त्यावेळेला ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा पायाची शरीराची घाण पदराने स्वच्छ करता येते, पण जर मोठेपणी कधी तुझ्या मनाला घाण लागली तर मनाची घाण स्वच्छ करायला मी तुझ्या समोर संस्कारांचा पदर अंतरलेला आहे. त्या संस्काराच्या पदराला तुझं मन स्वच्छ केल्याशिवाय एक पाऊली पुढे टाकू नकोस माझ्या लेकरा. आणि तेच लेकरू मोठेपणी साने गुरुजी घडलं लक्षात घ्या. आणि तीच ती श्यामची आई होती. आम्ही पोरांना सगळं काय दिलं, मला मिळालं नाही, माझ्या लेकराला मिळालं पाहिजे. मी गरिबीमध्ये जगलो, माझं लेकरू श्रीमंतीमध्ये जगलं पाहिजे. चांगली शाळा दिली, चांगली कपडे दिले, सगळं काय चांगलं दिलं. पोराला डॉक्टर केलं, पोराला इंजिनियर केलं, पोराला वकील केलं, पण पोरामधला माणूस जागा झाला का माऊली. पोराला संस्काराचा पदर दिलास का माऊली. माऊली आनंदी जीवनाची खरी गुरु किल्ली कोणती असेल, पोराला डॉक्टर बनवल्यानंतर, पोराला इंजिनियर बनवल्यानंतर खऱ्या अर्थानं घर आनंदी होत नाही. लक्षात घे, घरामधलं पोरग जेव्हा चारित्र्यवान माणूस घडतं तेव्हा खऱ्या अर्थानं घराला घरपण येतं बघ माऊली. आणि म्हणून पोरानं तुम्हाला सांगतोय, तुकोबा रायाने सांगितलंय बघ, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरानो, पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं बघ, आणि पिढ्यान पिढ्या आम्हाला राजा नव्हता. पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता, आणि पिढ्यान पिढ्या आम्हाला राजा नव्हता माऊली. आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं आणि राजा सुद्धा मिळालेला होता. आणि माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता. हे ऐका ग माऊलीनं, हे माझ्या युवकानं ऐका. आमच्या अंगामध्ये रक्त कोणाचा आहे, विचार खऱ्या अर्थानं आमच्या मस्तकी कोणाचे आहे याचा अभ्यास करणं काळाची गरज आहे पोरा. हे बघ, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता. आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. मस्तकी जिरेटोप होता, कमरेला तलवार होती, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ, ब्रह्मांडाचा नायक,
बत्तीसमान सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला होता आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आऊ जिजाऊ बसलेली होती. समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसलेली होती. आपल्या लेकराला, आपल्या राजाला डोळं भरून बघत होती. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला. याच लेकराला मी जन्म दिला आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरू 32 सोन्याच्या सिंहासनावरती बसलं. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला. डोळ्यामधले मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागले. आणि आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या. आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या आणि धावत 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 राजांच्या दिशेने येऊ लागल्या. राजानं बघितलं आऊसाहेब काय करतायत. राजाने बघितलं आऊसाहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. माझा राजा विजयसारखा उठला, सिंहासनावरून खाली आला, धावत धावत आऊसाहेबांच्या जवळ आला. आऊसाहेबांना मुजरा घातला. आपल्या मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती माझ्या राजाने ठेवलं. माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो आऊसाहेब आपण काय न केलं. आऊसाहेब आम्हाला हुकम केलं असता तर आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत. आपण काही न केलं. माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊसाहेबांच्या चरणावरती पडत होतं. माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊसाहेबांच्या चरणावरती पडत होतं आणि आऊसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं. आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो आऊसाहेब सांगा ना आऊसाहेब आपण काय न केलं. त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ राजांच्या गालावर हात फिरवत राजांना म्हणते राज एक मागणं आहे राज, मागू का राज एक मागणं आहे राज, मागू का. माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझा राजा आऊसाहेबाला म्हणतो आऊसाहेब 9 महिने 9 दिवस या उदरात आपण आम्हाला ठेवलं नसतं, आम्हाला जन्म देऊन आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. आऊसाहेब आपल्यामुळं आम्ही या सिंहासनावरती बसलोय. हुकूम करा काय मागणं आहे आपलं आऊसाहेब, काय मागणं आहे. त्यावेळेला माझी आऊसाहेब राजांना मिठीत घेत म्हणते राज एकच मागणं आहे राज एकच मागणं आहे. पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब. जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पुत्र व्हावायचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरानो अध्यात्म थोडस सोपं करून सांगतो बघ. तुकोबरायांना थोडस सोपं करून सांगतो बघ. इकडे बघ. आई बापानं तुम्हाला जन्म दिला ना तर आई बापाच्या कष्टाचं पान फेडण्याची हीच ती वेळ आली. पोरा उठ आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे पोरा पुढचा जन्म आमच्याच पोटी घे रे पोरा, पुढचा जन्म आमच्याच पोटी घे. पुत्र व्हावायचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पोरा मग आम्ही असं करतो खरं माझ्या लेकर. आज खरा अध्यात्म लपलाय बा. आम्ही ती पोरं बघ इथंच खरा अध्यात्म लपलाय बघ पोरा. आज घरी जायचं बघ पोरा. आज घरी जायचं पोरा आणि तुझ्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा पोरा. बघ अनेक वेळा कीर्तनातून तुला सांगितलं, अनेक वेळा प्रवचनातून तुला सांगितलं पण तुला ते कळालं नाही पोरा. कीर्तन आणि प्रवचन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी करायचं असा कुठं तर तुला गोड गैरसमज झालाय पोरा. पण आयुष्याला खऱ्या अर्थानं दिशा द्यायची असेल आणि संघर्ष करायचा असेल तर कीर्तन प्रवचनाशिवाय पर्याय नाही पोरा. अध्यात्माशिवाय पर्याय नाही. ते अंतरंगामध्ये तुझ्या गेलं पाहिजे. तुझ्यातला माणूस जागा झाला पाहिजे.
हे तुला कधी कळणार? अरे काही काम नाही म्हणून टाळ कुटत आणि विणा वाजवत आणि तबला आणि मृदंग कुटत हे आम्ही बसत नसतो पोरा. तर या मृदंगाच्या तालाबरोबर तुझ्या आयुष्याला एक चांगली सकारात्मक दिशा देण्यासाठी हे अध्यात्म आहे पोरा. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे तुझी आई, आणि याच प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझं खऱ्या अर्थानं अध्यात्म आणि संघर्ष जीवन. पोरा आज घरी जायचं, तुझं वय किती पण असू दे बघ, तुझं वय 15 वर्षाचं आहे, तुझं वय 20 वर्षाचं आहे, तुझं वय 50 वर्षाचं आहे, घरात आई आहे ना, तर आईला पहिला प्रश्न विचारायचा, हे आई 25 वर्षापूर्वी आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. या प्रश्नाचं उत्तर खरं देशील का आई? हे पोरांनो, जायचं आणि आईला हा प्रश्न विचारायचा. अखंड ब्रह्मांडाचं ज्ञान या प्रश्नाच्या तळाला लपलेलं आहे बघ पोरा. आईला विचारायचं, आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला, तुझ्या बहिणीला भेटायला, हे माहेरचं घर तुझं बघायला. आई महिन्यातून 4 वेळेला 25 वर्षापूर्वी तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत आई तू मला माझ्या आजोळी घेऊन जात होतीस, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. माझं आजोळचं घर मला दाखवण्यासाठी आई मला घेऊन जात होतीस. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. पण आई 25 वर्षानंतर आता वर्षातून एकदा सुद्धा तू तुझ्या माहेरी जात नाहीस का आई? का ग आई का? एक पुराणो, तुमच्या आईला फक्त हा प्रश्न विचारा, आई हंबरडा फोडेल. तुमच्या आईला फक्त हा प्रश्न विचारा, तुमची आई हंबरडा फोडेल. कारण पोरा खरं अध्यात्म सांगू का, लग्नानंतर एखादच वर्ष ती स्वतःच्या सुखासाठी जगली बघ. नीट समजावून घे रे. अखंड गाथा तुला पाठ आहे, अखंड गाथा तुला पाठ आहे पोरा. भगवद्गीता तुला पाठ आहे, कुराण बायबल तुला माहित आहे. पण जन्म दिलेल्या आईची व्यथा जर तुला माहित नसेल, हे पोरा हे सगळं व्यर्थ आहे, हे सगळं व्यर्थ आहे. हे बघ, लग्नानंतर एखादं वर्ष ती माऊली फक्त तिच्या सुखासाठी जगली, आणि ज्या क्षणाला तिला तुला जन्म दिला स्वतःच्या सुखाला आग लावत ती माऊली फक्त तुमच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. आणि आईला प्रश्न विचारायचा, आई महिन्यातून 4 वेळेला 25 वर्षापूर्वी तू तुझ्या माहेरी जात होतीस, पण आता 25 वर्षानंतर वर्षातून एकदा सुद्धा तू जात नाहीस का ग आई? का? तुझी आई तुला म्हणाल, हो पोरी खरंय, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती, माझ्या आईला भेटायला, माझ्या बापाला भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माहेरचं घर ते बघायला. ज्या घरामध्ये मी लहानाची मोठी झाले त्या घराला पुन्हा एकदा मिठीत आणि नजरेत भरवायला मी 25 वर्षापूर्वी 4 वेळेला मी जात होती ग महिन्यातून. तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत पोरी घेऊन जात होती तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबाला भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. माझं माहेरचं घर तुला दाखवण्यासाठी तुला सुद्धा घेऊन जात होती पोरी. पण आता वर्षातून एकदा सुद्धा मी जात नाही ग पोरी. हो पोरी, 25 वर्षापूर्वी जेव्हा एसटीतून मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होती बघ पोरी. कधी एकदाची आई समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये मी पडते, कधी एकदाचा बाप समोर येतो आणि बापाला मिठीमध्ये मी घेते, कधी एकदाचा माझा तो लहान भाऊ माझ्या समोर येतो जो क्षणाक्षणाला माझ्यासाठी भांडत होता, पण आता प्रत्येक दिवसाला माझी वाट बघत बसतोय. तो भाऊ कधी एकदाचा समोर येतो, त्याच्या गालावरून मी हात कधी फिरवते आणि त्याला मिठीमध्ये एकदाची कधी घेते. हे पोरी एसटीतून जेव्हा उतरत होते ना ग, हरणासारखी मी पावलं उचलत होती घराच्या दिशेने. आणि पोरी घर माझ्या नजरेच्या टप्प्यात यायचं बघ, घर माझ्या नजरेच्या टप्प्यात यायचं आणि घराच्या अगोदर त्या घराच्या समोरचं अंगण मला दिसायचं. हे पोरी घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं आणि त्या घराच्या अगोदर मला घराचं अंगण दिसायचं आणि त्या अंगणामध्ये
मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं पुरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. अंगणात बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. कारण पुरी बालपण तसंच गेलं. सकाळी शाळेला जायची आणि संध्याकाळी जेव्हा घरी परत यायची, अंगणात बापाचं चप्पल बघितलं की घरात पडत मी जायची. आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या मला हे पाहिजे. आबा आबा उद्या मला ते पाहिजे. आबा आबा माझा मला जवळ घ्यायचा, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत मला म्हणायचा, पोरी येतो की ग उद्या तुझ्या शाळेत, तुला काय पाहिजे ते तुला घेऊन देतो. सकाळी गेले शाळेला, भूक लागली असेल काय तर खाऊन तरी घे. लग्न झालं बघ, सासरी गेले आणि बाहेरची आठवण आल्यानंतर जेव्हा एसटीतून उतरत होते आणि हरणासारखे पावलं जेव्हा घराच्या दिशेने मी उचलत होते, घर माझ्या नजरेच्या टप्प्यात भरायचं. घराच्या अगोदर ते घराचं अंगण, त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि बापाचं चप्पल मी बघितलं, बापाचं चप्पल मी बघितलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. मग अंगणातूनच मी माझ्या आबाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा हे हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पडत अंगणात यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात अगोदर मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग. तेव्हा मी माझ्या बापाच्या गळ्यात पडत माझ्या बापाला मी सांगायची, आबा सगळं काही चांगलं आहे. आबा तुमची आठवण आली म्हणून आले. आबा तुमची आठवण आली म्हणून आले. माझा बाप माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि अंगणातूनच माझ्या आईला जोराची आरोळी द्यायचा. अगं ऐकलंस का ग, पोर आली की गापली, पोर आली की गापली. अगं ऐकलंस का ग, पोर आली की गापली. अंगणात यायची, हातामध्ये एक तांब्या आणि दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा आहे. हातामध्ये एक तांब्या आणि दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्यावरून ओवाळायची आणि तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी जरा गाल पुढं कर की ग, गाल पुढं कर की ग. आणि आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि आपल्या कपाळावरती कडा 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 मोडायची आणि मला म्हणायची, पोरे चल की ग घरात, चल की ग घरात. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माहेरी जाते ना ग पुरी, वर्षातून एकदा. पुरी 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पुरी, वर्षातून एकदा. घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पुरी घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. तर चप्पल दिसत नाही. आणि जरी अंगणातून मी हाक दिली आबा, तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून बाहेर येत नाही. पुरी माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझ्या कानात आता माझा बाप मला विचारत नाही, पुरी कशी आहेस का, पुरी कशी आहेस का पुरी. अंगणातून माझा बाप माझ्या आईला आता हाक देत नाही आणि जेवणाच्या ताटावरची माझी आई आता उठून बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो तांब्या मला दिसत नाही, तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आणि या हातानं एखादा घास बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. पुरी लाखो रुपये आहेत बघ आता माझ्याकडे. पुरी अखंड गावाला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते, पण बापाच्या फोटो जवळ जर एखादा घास धरला तर फोटोतून आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस का पुरी, पोरी कशी आहेस का पुरी. फोटोतला आई आणि बाप आता खाली येऊन मला मिठीत नाही घेणार. पोरांनो, आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर. पोरांनो, आज या विचार मंचावरून तुला सांगतोय पोरा, जोपर्यंत आई आणि बाप जिवंत आहे, जोपर्यंत आई आणि बाप जिवंत आहे, तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावरती
आई बापाला जीव लावा. एकदा का आई बाप निघून गेला की भिंतीवरचा आई बाप तुला मिठीत नाही घेणार पुढं. हे बा, उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवशील, पण ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी जाऊन ओतलेस आणि त्या शिर्डीच्या साईबाबाच्या चरणावर जरी जाऊन ओतलेस तरी तो तिरुपती आणि तो शिर्डीचा साईबाबा तुझा गेलेला पाप तुला परत नाही आणून देऊ शकणार बघ पोरा. म्हणून आज इथून सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे. अरे इथं परत अध्यात्म आहे. माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. अरे 15 दिवस त्या तिरुपतीला मी काय जातो, डोक्यावरच केस आणि मुंडन काय करून येतो, शिर्डीच्या साईबाबाला चालत काय जातो, अरे वारीमधून मी काय नसतो. पण घरातला आई आणि बाप मला कळालं नाही. अरे तो मंदिरातला देव तुला पावणार कसा रे, मंदिरातला देव तुला पावणार कसा रे. अरे माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. आणि पुढं माझा तुकोबा सांगतो बघ, भुके पोटी नाही आणणे आणि मेल्यावरी पिंड धाडणे. हे पुरा हे बाग तुकडोजी महाराजांनी पुढा त्याच्या कळस चढवला बघ. देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे. अरे अध्यात्माय बघे, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापारी पंढरी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी कोवीला गळा. माझा सावत्या माळी पंढरीला गेला नाही तर पंढरीचा विठ्ठल माझ्या सावता माळेच्या मळ्यात आला. कारण कर्मात देव आहे बघ, हे आई बापामध्ये देव आहे बघ. आणि हाच आई बाप आणि हेच कर्म आम्हाला कळालं नाही. हे पोरा, लाखो आणि करोडो रुपये खर्चून आम्ही मंदिर बांधली, आम्ही उपास केले, आम्ही तापास केले, पण ज्या जिवंत आई आणि बापानं, ज्या जिवंत देवानं तुला जन्म दिला, तो आई बापच आम्ही विसरून गेलो. अरे थोप पोरा, हे पोरा, म्हणून सांगतोय बघ, हे बघ, उपवास करायची गरज नाही बघ पोरा. एक काम कर बघ पोरा, आई बापाने हे शरीर दिलं ना, आयुष्यभर वंजळ करून त्या आई बापाला फक्त भीक मागितली, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. हे पोरा एक काम कर बघास, हे पोरा एक काम कर बघास. याच वंजळीमध्ये फक्त 5-6 रुपयाचं खोबरेल तेल घे पोरा. हे बघ, या वंजळीमध्ये फक्त 5-6 रुपयाचं खोबरेल तेल घे पोरा. आणि तुझ्या ताटामध्ये जे रोज 2 ते 3 वेळा अन्न येतं ना, ते 2 ते 3 वेळा अन्न नियमित यावं. म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो, रात्री 10 वाजता येतो बघ. हे घासभर खाल्ला कुठल्या तर कोपऱ्यात तुझा बाप पडलेला असतो, तिथं फक्त जा, बापाला न सांगता त्याच्या डोक्याचं बळ बस आणि तुझ्या वंजळीतलं खोबरेल तेल फक्त बापाच्या डोक्यावरती टाक आणि तुझ्या हातानं बापाचं डोकं घासायला सुरुवात कर. बापाच्या डोळ्यामध्ये घळ करून पाणी आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या आणि तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असं पोरा. बाप समजावून घेताना चला जगूया आनंद. हे पोरा.